आज 4 डिसेंबर इंडियन नेव्ही डे अर्थात भारतीय नौदल दिवस आहे आणि त्यानिमित्तानं आपल्याकडे बोलण्यासाठी आहेत डॉक्टर केतकर सर. मगाशी आपण बोलत होतो की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, फाळणी झाली आणि भारताचा बराचसा भाग हा पाकिस्तानमध्ये गेला आणि आपल्याला सगळ्या आपल्या नौदलाची शून्यापासून काही ठिकाणी बांधणी करावी लागली. त्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगत होता. ते शून्यापासून बांधणी करायला सुरुवात केल्यानंतर 65चं युद्ध आणि 71 युद्धामध्ये आपण जे विजय मिळवले त्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की आपण एवढ्या थोड्या काळामध्ये आपण खूपच चांगली प्रगती करू शकलो. निश्चितच ही खूप महत्वाची गोष्ट आहे की अतिशय कमी कालावधी आपल्याला नौदलाच्या उभारणीसाठी मिळाला होता. कारण मला म्हणजे माझ्या वाचनामध्ये असं आहे की ज्यावेळेस फाळणी झाली त्यावेळेस आपला सुपीक प्रांत सुद्धा गेला होता, नद्या सिंधू वगैरे या नद्या सुद्धा पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या आणि त्यानंतर इतक्या कमी कालावधीमध्ये भारताने जी उभारणी केली नौदलाची असेल किंवा इतरही औद्योगिकीकरण असेल ती खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. सर थोडंसं पुन्हा एकदा आपण इतिहासाकडे वळूया. आरमाराच्या इतिहासाबद्दल तुम्ही पुस्तक लिहिलंय, विशेषतः मराठा आरमार आणि कान्होजी आंग्र्यांबद्दल, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. तर मराठा आरमार जे आहे ते शिवाजींनी स्थापन केलेलं आहे. तरीही तो काल म्हणजे स्थापना करण्यापासून म्हणजे ते खूप बाल्यावस्थेत होतं. त्याच्यापासून नौदलामध्ये काय जहाज बांधणी, वेगळे वेगळे अधिकारी तयार करणे, त्याच्यासाठी लागणारे सैनिक तयार करणे, कारण जमिनीवरचं जे सैनिक असतात त्यांना प्रशिक्षण देणं हा एक प्रकार वेगळा असतो. पण आरमारामधले जे सैनिक जे आहेत त्यांच्या तयारीसाठी खूप वेळ लागतो आणि त्यांना विशिष्ट तऱ्हेचं शिक्षण द्यावं लागतं. तर त्या दृष्टीने भारतीय म्हणजे मराठा आरमारांनी जी तयारी केली आणि त्यांनी सिद्धी किंवा पोर्तुगीजांबरोबर जे संघर्ष केला त्याला वेळ लागला. जवळजवळ 40-50 वर्ष आरमार उभारणीनंतर जी लागली. त्याच्यानंतर सरखेल कान्होजी आंग्रे आलेले आहेत आणि त्या काळामध्ये त्यांनी जो म्हणजे नेतृत्व केलं त्याचा उपयोग पुढील काळामध्ये आपल्याला झाला. अगदी नक्कीच आपण बघितलं की कान्होजी आंग्रे हे आरमार प्रमुख होते मराठ्यांचे त्या काळचे. तर एकंदरीत त्यांनी कशा प्रकारे जे मराठा आरमार होतं त्याचं म्हणजे त्याचं भक्कम एक स्ट्रॉंग कसं काय केलं ते? त्यांनी वेगवेगळे किल्ले जरी उभारले तरी त्याचप्रमाणे त्यांच्या हाताखाली त्यांनी वेगवेगळे सरदार निर्माण केले. त्या सरदारांना त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्यांना वेगळ्या वेगळ्या जे जलदुर्ग होते त्याच्यावर त्यांनी नेमलं आणि त्यांना प्रत्येकाला वेगळी कामगिरी नेमून दिली होती आणि त्याच्यामधनं त्यांनी हे केलं. शिवाय जहाज बांधणी 3-4 ठिकाणी सुरू केली. अलिबागला किंवा रत्नागिरी किंवा देवगड, विजयदुर्गजवळ गिरये ह्या ठिकाणी वेगळी आरमाराची जहाजं बांधली जात होती आणि ती जहाजं चा उपयोग नंतरच्या वेळात कामाला आला आपल्याला. निश्चितच कान्होजी आंग्र्यांची खूप महत्वाची भूमिका आहे. तुम्ही आता सांगितलं की जहाज बांधणी त्यांनी सुरू केली, अधिकारी नेमले त्यांनी जलदुर्गावर. सर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्याबद्दल आपण बोलूच, पण आता जहाज बांधणीचा विषय निघाला तुमच्या बोलण्याच्या ओघामध्ये, तर थोडंसं 19व्या शतकामध्ये भारतात पहिल्यांदा जहाज बांधणीला सुरुवात झाली त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल. म्हणजे कोणाकोणाचं त्यात योगदान होतं? वाडिया फॅमिली असेल किंवा? तर वाडिया फॅमिली जी आहे ती पहिल्यांदा सुरतमध्ये जहाज बांधणी करत असत. त्यांना मुद्दाम ब्रिटिशांनी बोलवून माझगाव डॉकमध्ये त्यांनी जहाज बांधणी सुरू केली आणि माझगाव डॉकमधली जी जहाज बांधणी होती त्याच्यासाठी त्यांचा अनुभव वाडियांचा जो होता त्याचा उपयोग झाला आणि त्यांनी इथे हा व्यवसाय खूप भरभराटीस आणला किंवा ब्रिटिशांकडून कंटिन्युअसली त्यांना जहाज बांधणीसाठी काम मिळत गेलं आणि त्या दृष्टीने त्यांनी मग त्याचं जे माझगाव डॉक आहे त्याचं आधुनिकीकरण कंटिन्युअस म्हणजे माझगाव डॉकचं जे आजचं आपल्याला स्वरूप दिसत आहे त्याची उभारणी, पायाभरणी ही वाडिया फॅमिलीने केली आहे. अजूनही भारताचं जे नौदल आहे किंवा जहाज बांधणी यामध्ये अनेक उद्योजकांचं यामध्ये योगदान राहिलेलं आहे. कान्होजी आंग्र्यांच्या आपल्याला व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं आहे, पण त्याआधी चला महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक ब्रेक. फक्त IBN लोकमत.